त्याच वेळेला विमानाच्या उजव्या साईडमधनं एक निळी पॅन्ट घातलेला माणूस आणि त्याच वेळेला विमानाच्या उजव्या साईडमधनं एक निळी पॅन्ट घातलेला माणूस आता दरवाजा उघडल्यात, आता बाहेर येत नव्हता पण दरवाजा उघडल्यानं वाटला काही सेकंद. आणि त्यानंतर मला माझ्या चुलत भावाने आवाज दिला की सरपंच माझा खरा स्फोट होईल. त्यावेळी मी मागं सरलो आणि त्याच वेळेला खूप मोठा स्फोट झाला आणि स्फोटामध्ये होत्याचं नव्हतं झालं. सगळे विमानाचे ते सगळे पार्ट 100-150 फूट लांब उडून गेले. विमान पडल्यानंतर ते 4 ते 5 मिनिटात पडल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनी हो पटानंतर 4 ते 5 हो. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झालं. हा अपघात नेमका कसा, कशामुळे, का झाला असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असतानाच दिवसेंदिवस या अपघाताचं गूढ मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. कारण सातत्यानं या प्रकरणामध्ये नवनवीन दावे समोर येताना पाहायला मिळत आहेत. असाच दावा काल देखील समोर आला. या दाव्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यावेळी या विमानातून निळी पॅन्ट घातलेली एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे आता ही व्यक्ती नेमकी कोण याच्या चर्चा आज दिवसभर रंगलेल्या पाहायला मिळतात. याच अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मुंबईहून 8:10 निघालेलं अजित पवारांचं विमान, या विमानामध्ये 5 व्यक्ती असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे. हे विमान ज्यावेळी बारामतीमध्ये दाखल झालं त्यानंतर जवळपास 8:37 सगळं काही अलबेल होतं. कारण 8:37 अजितदादांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजेच श्रीजित पवार यांना फोन सुद्धा केलेला होता आणि तोपर्यंत सगळी काही परिस्थिती ही कंट्रोलमध्ये असलेली पाहायला मिळाली. मात्र 8:37 नंतर जेव्हा अजित पवारांनी हा फोन ठेवला तिथून पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये संपूर्ण परिस्थिती ही हाताबाहेर गेली. हे जे विमान होतं हे विमान अचानक खूप जास्त लेवलला जात होतं, अचानक पुन्हा खाली येत होतं आणि मुळातच जो पायलट होता या पायलटला जिथे हे विमान लँड करायचं होतं ती धावपट्टीच दिसली नाही आणि त्यामुळे धुक्याची चादर होती आणि अशी अनेक कारणं दिली गेली ज्या कारणांमुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्यामध्ये हा अपघात नेमका कसा झाला याविषयीचे अनेक दावे सध्या समोर येताना पाहायला मिळतात. सुरुवातीला मुळातच जे काही सीसीटीव्ही फुटेजेस समोर आले त्या सीसीटीव्ही मध्ये पहिल्यांदा 2 वेळा हे विमान घिरट्या घालताना पाहायला मिळतंय. ज्यावेळी हे विमान घिरट्या घालत होतं जवळपास 1200 फुटांपर्यंतचीच त्याची हाईट होती आणि तिथे त्याने 2 घिरट्या घातल्या. त्यानंतर थेटपणे 90 डिग्रीमध्ये ते एका बाजूला झुकलं, तिरकं झालं आणि त्याच्यानंतर जमिनीवर कोसळलं आणि पुढच्या काही सेकंदांमध्येच या विमानाचा स्फोट सुद्धा झाला. मात्र ज्यावेळी हे विमान जमिनीवर कोसळलं होतं त्यावेळी या विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुळातच हे विमान जिथे पडलं तिथे गोजूबावी नावाचं एक गाव आहे. या गावचे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत कल्याण आटोळे यांनी हा दावा केलेला पाहायला मिळतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हा संपूर्ण अपघात त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, ते स्वतः प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा हे विमान त्यांच्या गावाच्या वर आलेलं होतं त्यावेळी या विमानातून मोठमोठ्याने आवाज येत होता. त्यामुळे मुळातच विमानाच्या इंजिन मधून जो काही आवाज येत होता हा आवाज ऐकूनच आम्ही मुळात बाहेर आलेलो होतो. हे विमान कुणाचं आहे काय हे पाहत होतो. त्याच वेळी या विमानानं 2 घिरट्या घातल्या. त्यानंतर हे विमान कोसळलं. कोसळल्याच्या नंतर आम्ही लगेचच विमानाच्या दिशेनं धाव घेतली. सुरुवातीला असं वाटलेलं होतं की एखादा बिझनेसमन किंवा कुणीतरी व्हीआयपी वगैरे या विमानातून प्रवास करत असतील. मात्र ज्यावेळी हे विमान कोसळलं तेव्हा काही लोक आम्ही ऑलरेडीच या विमानाच्या दिशेनं धाव घेतलेली होती. या विमानातून जे कोणी प्रवासी असतील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार होतो. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी निळी पॅन्ट अंगावरती असलेल्या एका व्यक्तीला पाहिलं होतं. ही व्यक्ती दरवाजा किंवा खिडकीच्या काचेतून त्यांना दिसलेली होती आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती आणि या व्यक्तीला वाचवायला जाण्याचा विचार सुद्धा त्यांनी केलेला होता. मात्र विमानाच्या जवळ जाण्याच्या आधीच आजूबाजूला जे लोक उभे होते त्यांनी मोठमोठ्यानं ओरडून त्यांना असं सांगितलं की सरपंच तुम्ही इथून बाजूला व्हा, नाहीतर या विमानाचा मोठ्याने स्फोट होऊ शकतो. आणि पुढच्या काही सेकंदात अगदी तसंच झालं. काही सेकंदांमध्ये या विमानाचा मोठा स्फोट झाला आणि पूर्णपणे हे विमान या स्फोटामध्ये जळून खाक झालं. म्हणजे आपण विमानाची नंतरची दृश्य जरी पाहिली तर मागचा जो त्याच्या पंखांचा जो भाग असतो तेवढा भाग थोडासा शाबूत होता, एक मोठा पार्ट होता. मात्र इंजिन किंवा ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असते, आसन व्यवस्था असते, हे संपूर्ण जळून खाक झालेलं होतं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की
जेव्हा हा स्फोट झाला, या स्फोट होण्याच्या आधी त्यांनी एक व्यक्ती पाहिलेली होती. मग ही व्यक्ती नेमकी कोण? या प्रश्नाचं उत्तर सध्या सगळेच जण शोधत असलेले आणि आपापल्या पद्धतीनं तर्कवितर्क लावत असलेले पाहायला मिळतात. मुळात या सगळ्याच्या नंतर ती जी कोणी व्यक्ती असेल ती व्यक्ती सुद्धा ज्या वेळेस हा स्फोट झाला, या स्फोटामध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा निधन झालं असण्याची शक्यता आहे आणि तशाच पद्धतीचे आतापर्यंतचे पुरावे सुद्धा सांगतात. अर्थात या विमानामध्ये बसलेल्या 5 व्यक्तींपैकी म्हणजे 2 पायलट, एक फ्लाईट अटेंडंट, अजितदादा आणि त्याचबरोबर अजितदादांचे बॉडीगार्ड, यापैकी कुणी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले होते किंवा कुठल्या रंगाचे कपडे घातलेले होते याविषयीची कुठलीही डिटेल माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. त्यामुळे या सरपंचांनी ज्यांना कुणाला पाहिलं, ही व्यक्ती नेमकी कोण होती हे अजूनही उघड होताना दिसत नाही. मात्र दुसरीकडे जो दावा सातत्यानं केला जात होता की या विमानामध्ये 5 नाही तर 6 लोक होते, एक जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची डेड बॉडी म्हणजे मृतदेहच सापडला नाहीये असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे ही 6वी व्यक्ती कोण असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता. आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा याविषयी सातत्यानं दावे केलेले पाहायला मिळाले. अर्थात या दाव्यांच्या अनुषंगानं पुरावा अजूनपर्यंत कुणाकडेच नाहीये की या विमानामध्ये 6 व्यक्ती बसलेले होते. त्यामुळे जे या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा कल्याण आठवळे ज्यांनी या व्यक्तीबद्दलचे सगळे दावे केलेले आहेत, त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे, ज्यावेळी हा अपघात झाला तिथून पुढचे जवळपास 2-3 तास आम्ही त्याच परिसरामध्ये होतो. या विमानाचा स्फोट होताना सुद्धा आम्ही स्वतः पाहिलेला आहे. मात्र या विमानामध्ये केवळ 5च व्यक्ती होते. इथे कुणीही 6वं नव्हतं किंवा या विमानाच्या अपघातातून कुणीतरी बाहेर निघून गेलं किंवा कुणीतरी वाचलेलं आहे असे जे काही दावे केले जात आहेत ते पूर्णपणे फेल असल्याचं आणि या विमानामध्ये केवळ 5च व्यक्ती होते. 5 पैकी 3घांचं पूर्णपणे अक्षरशः जळून खाक, यांच्या पूर्ण मृतदेह जळून खाक झालेले पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अजितदादा आणि त्याचबरोबर त्यांचे जे बॉडीगार्ड होते विदीप जाधव, या दोघांच्या बॉड्या मात्र एकाची उजव्या बाजूला आणि दुसऱ्याची डाव्या बाजूला पडल्याचा दावा या स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्याच अनुषंगानं आता या विमानामध्ये 5च व्यक्ती होते याचेच पुरावे जास्तीत जास्त सापडताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही व्यक्ती जी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती ती व्यक्ती नेमकी कोण याविषयीची कुठलीही माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये. दुसरीकडे त्याचबरोबर जो ब्लॅक बॉक्स या विमानातून हस्तगत केलेला होता त्याचा डेटा रिकव्हर करण्याचं काम कालपासून सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात डेटा रिकव्हर झालेला सुद्धा आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये खरंच या विमानामध्ये किती लोक होते, शेवटच्या काळामध्ये या विमानात नेमकं काय घडलेलं होतं, संभाषण काय झालेलं होतं किंवा जे सांगितलं जात आहे की इमर्जन्सीसाठीचा जो मेडे कॉल असतो तो पायलट कडून आलाच नाही असं म्हटलं जात आहे, त्या सगळ्यावरती नेमकं विमानात काय घडलं, विमान अपघात कशामुळे झाला याविषयीच्या सगळ्या ज्या डिटेल इन्फॉर्मेशन आहेत त्या सगळ्या पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येणार आहेत. त्यामुळे या अपघातामागचं नेमकं कारण काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे अशा पद्धतीचे अनेक दावे अनेक जण करताना पाहायला मिळतात. मात्र या दाव्यांच्या विषयी जेव्हा तर्कशुद्ध पुरावे आपल्या समोर येतील त्याच वेळी हे दावे किती खरे किती खोटे यावरती शंका उपस्थित करता येऊ शकते किंवा विश्वास ठेवता येऊ शकेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.